दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. कधी कधी गरिबी माणसाला अशा मार्गावर नेते जिथे फक्त सावल्या सोबत राहतात आणि सौदे होतात, पण पैशात नाही, आत्म्यात. ही गोष्ट आहे रमेशची, एका गरीब कुटुंबातील बापाची, ज्याला सगळं मिळालं पण एका विचित्र कराराबदल्यात त्याने सगळ्या गोष्टींमागे काहीतरी गमावलं. सुरुवात झाली गोड गोष्टींनी आणि संपली रक्ताने. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या नवीन कथेला. गावाच्या एका छोट्या वाडीमध्ये रमेश नावाचा एक माणूस राहत होता. त्याचं कुटुंब फारच गरीब होतं. त्याची बायको माया आणि 2 लहान मुले, छोट्या हातातल्या स्वप्नांसह. दररोजच्या धडपडीत रमेश आपल्या छोट्या दुकानात पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असायचा, पण कधीच घर चालवायला पुरेसे पैसे जमत नसत. आजचा दिवसही तसाच गेला होता. दुकानात फारसं ग्राहक नाही आणि रमेशचे मन भरून येत होते. माया, आत्ताच एवढे पैसे मिळाले, बाजारात किमती वाढत आहेत, मुलांना काहीतरी देणं कठीण होईल, असा तो घरात येतो आणि म्हणतो. मायाने दुःखी होऊन हातातल्या कामावर लक्ष केंद्रित करते, पण मनात चिंता वाढत होती. मुलं खेळत होती, पण तिने जाणत होते की घरातली स्थिती किती नाजूक आहे. तसंच त्याच दिवशी रमेशचा जुना मित्र संजय गावात आला. तो एक उत्साही आणि हुशार माणूस होता. तो रमेशला भेटायला आला आणि म्हणाला, रम्या, तुझ्या दुकानाला काहीतरी चालना द्यायला हवी आहे. गावच्या वेशीवर एक जुनी झोपडी रिकामी आहे. तिथे एक राशन दुकान सुरू करू. थोडा प्रयत्न कर, फायदा होईल. रमेशने काही क्षण विचार केला आणि मग होकार दिला. ठीक आहे संजय, प्रयत्न करून पाहतो. पुढच्या काही दिवसात रमेशने नवीन दुकान सुरू केलं, पण त्याला ग्राहक फारसे मिळाले नाहीत. तो उदास होऊ लागला. मग काही दिवसांनी एका अंधाऱ्या रात्री त्याच्या दुकानाजवळ एक अजब माणूस भेटायला आला, ज्याचं रूप कधीतरी भीतीदायक वाटायचं, कधीतरी गुप्त होता. रमेशच्या दुकानाजवळ त्या रात्री अंधार पसरला. हवा थंडी आणि झाडांची सावली विचित्रपणे हालचाल करत होत्या. रमेश दुकानात बसून चिंता करत होता. कसं चालवायचं हे दुकान? ग्राहक तर नाहीच. अचानक दुकानाच्या दारावर एक सावली उमटली. एक माणूस काळ्या कपड्यात उभा होता. त्याच्या डोळ्यात विचित्र चमक होती. त्याचा चेहरा अर्धा लपवला होता, पण एक गोष्ट होती, तो माणूस सहज सोप्या माणसासारखा नव्हता. तो नजरेने रमेशला पाहत म्हणाला, तू उदास दिसतोयस, काय झालं? रमेश घाबरत म्हणाला, दुकान चालत नाही, पैसे नाही, कुटुंबासाठी काहीच नाही. तो माणूस शांतपणे हसला आणि म्हणाला, मी तुला मदत करून देऊ शकतो. माझ्याकडे बायंगीभूत नावाचं भूत आहे. ते तुला या सगळ्यामध्ये मदत करेल. ते तुझं दुकान चांगलं चालवेल. फक्त त्याची तुला एक अट पूर्ण करावी लागेल.
रमेशने उत्सुकतापणे विचारलं, कोणती अट आहे? तो म्हणाला, माझं भूत तुझी सगळी कामं करेल, पण ते भूत तुला त्या बदल्यात काहीतरी मागेल तुझ्याकडे, ते तुला मात्र द्यावं लागेल. रमेशला थोडी भीती वाटली, पण गरिबीमुळे त्याने होकार दिला. त्या माणसाने त्या रात्री एक विचित्र विधी केला. मंद प्रकाशात एक छाया उभी राहिली आणि ते भूत समोर प्रकट झालं. मग काही दिवसांनी रमेशच्या दुकानात ग्राहकांची गर्दी झाली. दुकानात भरपूर वस्तू विकल्या गेल्या, पैसे जमले आणि रमेश आनंदाने भरला. पण रात्री ते भूत आलं आणि म्हणालं, मला आज गोड काहीतरी पाहिजे. रमेश घाबरला, पण घरून गोड आणून दिलं. रमेशच्या दुकानात खूप गर्दी होऊ लागली. रमेशच्या दुकानाचा गाजावाजा सुरू झाली होती. लोक येत होते, खरेदी होत होती आणि दिवसेंदिवस तो भरपूर कमवत होता. माया आणि मुलांना जीवनही थोडं स्थिर झालं होतं आता. पण रमेशच्या मनात एका कोपऱ्यात सतत एक आठवण धडधड होती, त्या अंधाऱ्या भूताची मागणी. पहिल्या रात्री त्याने गोड दिलं. दुसऱ्या दिवशी ते भूत पुन्हा आलं. हवाच बदललेली वाटत होती, थंड, काळसर आणि जीवघेणी. भूत समोर उभं होतं. त्याच्या डोळ्यातील झळाळी थोडीशी उग्र वाटत होती. आज मला काहीतरी गोड पण मौल्यवान हवंय. रमेशने घाबरून विचारलं, काय हवंय तुला आता? भूत म्हणालं, तुझ्या बायकोचं मंगळसूत्र. रमेश हादरला आणि म्हणाला, मंगळसूत्र? मग त्याने विचार केला, दुकान चालतंय, पैसे मिळत आहेत, थोडा त्रास होत आहे, पण मी मंगळसूत्र तर देऊच शकतो. हे दिलं तर मी तिला माझ्या पैशातून दुसरं मंगळसूत्र नवीन बनवू शकतो. मग त्याने मंगळसूत्र गपचूप दिलं, मायाला काही कळू न देता. 2 दिवसांनी भूत परत आलं आणि म्हणालं, आता मला तुझ्या मुलांचे जुने खेळणे हवे आहेत. आठवणी गोड असतात. रमेश न बोलता घरातून लपून खेळणी घेऊन आला आणि ते खेळणे त्याने त्या भूताला देऊन टाकले. त्या रात्री काही रमेश झोपला नाही. मन त्याचं अस्वस्थ होत होतं. पोटात पैसा, पण हृदयात खूप रिकामी जागा वाटत होती. पुन्हा 2 दिवसांनी दुकान भरलं होतं, गर्दी होत होती. पण त्या रात्री भूत अधिक खोल स्वरात बोललं, आता मला तुझ्या बायकोचा आवाज हवाय, तिच्या गाण्याचा जुना रेकॉर्ड. रमेश चकित झाला, कारण ते गाणं त्याला खूप आवडत असायचं. पण तो काहीच बोलला नाही. जुना फोन घेतला आणि त्याने ते रेकॉर्ड त्या भूताला देऊन टाकले. त्या रात्री अंधार आणखी काळोख वाटत होता. भूत काही क्षण शांत उभा होता. आता गोड संपलं. रमेशने विचारलं, म्हणजे? भूत पुढे येऊन म्हणालं, 2 दिवस रोज एक थेंब तुझं रक्त, मग तू पाशील तुझं दुकान गावातलं सर्वात मोठं दुकान असेल. रमेश चिडला नाही. तो फक्त गप्प बसला. दुसऱ्या दिवशी हात कापून थोडं रक्त एका वाटीत भरून दिलं. दुसऱ्या दिवशी दुकानात इतकी गर्दी होती की लोकांना उभं राहायला जागा नव्हती. पैशाचं ओघ
पण रमेशच्या चेहऱ्यावर मात्र थकवा, काळजी आणि एक वेगळीच शांतता होती. त्या रात्री काहीतरी वेगळं होतं. हवेत गारवा जास्त होता. आजूबाजूचा अंधार जरा जास्त वेगळा वाटत होता. दुकानात दिवे लावले होते, पण तरीही रमेशला कुठल्या सावलींची जाणीव होत होती. जसजसे दिवस गेले, रमेशचा चेहरा पांढरत होत चालला होता. थकवा, रक्त द्यायचे परिणाम त्याला अंगावर दिसू लागले. माया काहीतरी जाणत होती, पण रमेश तिच्यासमोर काहीच उघड बोलत नव्हता. त्या रात्री भूत परत आला आणि त्याचा आवाज खोल आणि थेट हाडांमध्ये भिडणारा होता. भूत म्हणाला, रमेश, आता फक्त एकच मागणी आहे. रमेश शांत होता. त्याला वाटत होतं तो ऐकून चुकीचं समजतोय, पण नाही. भूत म्हणाला, मला तुझा जीव हवा आहे. त्याने डोळे मिटले. काही क्षणात एकदम सगळ्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोरून गेल्या. मायाचं हसणं, मुलांची धावपळ, मंगळसूत्र, गोड खेळणी आणि रक्त. रमेश, माझ्याकडून सगळं घेतलंयस, आता हेही घे. तो उभा राहिला. दुकानाच्या कोपऱ्यातून काहीतरी काढलं. एक जुनी गंजलेली वस्तू. आणि मग त्या रात्री दुकानात एक विचित्र आक्रोश झाला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी दुकान उघडलं आणि पाहिलं तर रमेश नव्हता. कोणीच नव्हतं. फक्त काउंटरवर एक गोष्ट ठेवलेली होती. साखरेचा ढीग, ज्यावर एक थेंब रक्त सुकलेलं होतं. गावात हळूहळू अफवा पसरली. त्या दुकानात काहीतरी होतं. रमेशने स्वतःचा काहीतरी सौदा केला होता. लोक आता त्या दुकानाजवळ जात नाहीत. पण कधी कधी रात्री दुकानात मंद दिवा लागलेला दिसतो आणि आतून एक आवाज येतो, आज काय गोड द्यायचं आहे. जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.